नमस्कार. या सविस्तर विश्लेषणात खूप खूप स्वागत. पावसाळा सुरू झाला की अगदी मस्त थंड हवा सुटते, सगळीकडे हिरवागार निसर्ग डोळ्यांना सुखावून जातो, बरोबर ना? पण याच काळात नकळतपणे आरोग्याच्या अनेक समस्याही डोकं वर काढतात. असं का होतं बरं? पावसाळ्यात आजारांचं प्रमाण अचानक इतकं का वाढतं? आधुनिक जीवनशैली आणि अगदी आपल्या प्राचीन आयुर्वेदिक दृष्टिकोनातून याची नेमकी कारणे काय आहेत आणि यावर आपण काय प्रतिबंधात्मक उपाय करू शकतो, हे आज आपण या स्पष्टीकरणात अगदी सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. बघा, बाहेर पडणारा पाऊस, तो मातीचा सुगंध आणि आल्हाददायक हवा मनाला नक्कीच आनंद देते. पण या नैसर्गिक सौंदर्याच्या पडद्यामागे आपल्या शरीराच्या आत मात्र एक वेगळंच आणि आव्हानात्मक वातावरण तयार होत असतं. थोडक्यात सांगायचं तर एक वादळच घुंगावत असतं. हे बाहेरचं सौंदर्य आणि शरीराअंतर्गत होणारे गंभीर बदल यातील विरोधाभास समजून घेणं इथे अत्यंत महत्त्वाचं आहे. आज आपण नेमक्या कोणत्या गोष्टींवर चर्चा करणार आहोत, त्याची ही एक छोटीशी रूपरेषा. पहिल्यांदा मान्सून आणि आरोग्याचा विरोधाभास आपण समजून घेऊ. त्यानंतर आजारांची सामाजिक कारणे आणि आयुर्वेदिक पाळेमुळे तपासू. पुढे पावसाळ्यातील सामान्य आजार, आरोग्यदायी आहार आणि जीवनशैली, आणि शेवटी अत्यंत आवश्यक अशा प्रतिबंधात्मक स्वच्छतेवर आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून, मान्सून आणि आरोग्याचा विरोधाभास. यातली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे वर्षा ऋतू म्हणजेच पावसाळ्यात हवेतील दमटपणा आणि सतत बदलणारे हवामान ह्यामुळे आपल्या शरीराची नैसर्गिक संरक्षण प्रणाली म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती अत्यंत कमकुवत होऊन जाते. आणि होतं काय की जेव्हा ही ताकद कमी होते तेव्हा शरीराला विषाणू आणि बॅक्टेरियांचा संसर्ग होण्याची शक्यता पटींनी वाढते. म्हणूनच तर या ऋतूत संसर्गजन्य आजार इतक्या वेगाने पसरतात. निसर्गातील या बदलांसोबतच आपल्या आजूबाजूची आधुनिक परिस्थितीही आजारांना कशी निमंत्रण देते ते आता या दुसऱ्या भागात बघूया. पाऊस पडायला लागला की गरमागरम भजी किंवा उघड्यावरचे जंक फूड खाण्याचा मोह कोणाला आवडतो? पण हीच सवय पोटाच्या आजारांना थेट निमंत्रण देते हे विसरून चालणार नाही. घराच्या आजूबाजूला पाणी साचू दिल्याने तिथे डासांची पैदास होते. शिवाय सततच्या पावसामुळे बाहेर जाणं कमी होतं, परिणामी शारीरिक हालचाल मंदावते आणि बैठी जीवनशैली अंगवळणी पडते. न उकळलेले दूषित पाणी पिणे आणि ओलसर कपडे वापरणे ह्या सगळ्या सवयी म्हणजे आजारांना दिलेलं थेट आमंत्रणच आहे. आधुनिक कारणे तर आपण पाहिली, पण हजारो वर्षांपूर्वी आयुर्वेदाने शरीरात होणाऱ्या या बदलांचे किती सखोल वर्णन केले आहे ते पाहण्यासाठी वळूया आजारांच्या आयुर्वेदिक पाडेमुळांकडे. आयुर्वेदानुसार पावसाळ्यातील सर्वात मोठी समस्या म्हणजे अग्निमांद्य. हवेतील दमटपणा आणि आर्द्रतेमुळे शरीरातील पचनशक्ती, ज्याला आपण अग्नी म्हणतो, ती एकदम कमकुवत होते. आता या मंदावलेल्या चयापचय क्रियेमुळे पावसाळ्यात जर आपण जड आणि पचायला कठीण असे अन्न खाल्ले तर ते शरीराला पचवणं अक्षरशः एक मोठं आव्हान बनतं. आणि मग इथूनच खऱ्या समस्या सुरू होतात. यापुढील अत्यंत महत्त्वाची संकल्पना आहे वात प्रकोप. उन्हाळ्याच्या कडक उष्णतेनंतर जेव्हा पावसाळी थंड आणि दमट वारे शरीराला लागतात तेव्हा शरीरातील वातदोष अतिशय वेगाने वाढतो. आणि याच वाढलेल्या वातप्रकोपामुळे अचानक सांधेदुखी, अंगदुखी आणि शरीरात एक प्रकारची अस्थिरता जाणवू लागते. आता हे अग्निमांद्य आणि वात प्रकोप एकत्र आले की त्याचा थेट परिणाम म्हणजे आमनिर्मिती. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर पचनसंस्था कमकुवत असल्याने खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचत नाही आणि त्या न पचलेल्या अन्नाचं रूपांतर शरीरात विषारी घटकांमध्ये होते. यालाच आयुर्वेदात आम म्हणतात. हे विषारी घटक शरीरात साचून राहतात आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती आणखीनच कमकुवत करून टाकतात. म्हणजेच होतं काय, बाहेर जशी उच्च आर्द्रता, थंड वारे आणि साचलेले पाणी असते, अगदी तसाच शरीराच्या आत मंद पचन, सांधेदुखी आणि आम म्हणजेच विषारी घटकांचे संचयन सुरू असते. हा बाह्य वातावरणातील संघर्ष आणि शरीरांतर्गत शारीरिक संघर्ष, हे दोन्ही एकाच वेळी सुरू असतात, हे मुळातून समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. जेव्हा हे बाह्य वातावरणातील घटक आणि शरीरांतर्गत बदल एकत्र येतात तेव्हा नेमके कोणते आजार उद्भवतात? चला या चौथ्या भागात बघूया. या तक्त्यावरून पावसाळ्यातील सामान्य आजार आणि त्यांची थेट कारणे लक्षात घेणं एकदम सोपे जाते. साचलेल्या स्वच्छ पाण्यात डेंग्यू पसरवणारे डास वाढतात, तर साचलेल्या दूषित पाण्यात मलेरियाचे डास वाढतात. टायफॉइड आणि कॉलेरा हे दूषित पाणी आणि अस्वच्छ बाहेरील अन्नातून पसरतात. आपला मंदावलेला पचनाग्नी आणि शारीरिक हालचालींच्या अभावामुळे अपचन व मूळव्याधीचा त्रास बळावतो. तर ओलसर कपड्यांमुळे त्वचेचे बुरशीजन्य संसर्ग होतात. हा थेट कार्यकारण भाव आपण लक्षात ठेवला ना की आजारांना प्रतिबंध करणे खूप सोपे जाते. समस्या आणि आजारांची कारणे समजून घेतल्यानंतर आता आपण प्रभावी उपायांकडे वळूया.
आरोग्यदायी आहार आणि जीवनशैली. आयुर्वेदात दिनचर्या म्हणजेच रोजच्या जगण्याची एक अतिशय शिस्तबद्ध पद्धत सांगितली आहे. ऋतूनुसार शरीराचा समतोल राखण्यासाठी अभ्यंगासारख्या प्राचीन सवयी केवळ जुन्या काळातच नाही तर आजही तितक्याच उपयुक्त आणि परिणामकारक आहेत. पावसाळ्यातील तो नेहमीचा आळस झटकून टाकण्यासाठी आणि शरीराचे अंतर्गत संतुलन राखण्यासाठी ही शास्त्रशुद्ध दिनचर्या पाळणे खूपच फायदेशीर ठरते. दिवसाची सुरुवात आले किंवा जिरे टाकलेल्या कोमट पाण्याने करावी. त्यानंतर शरीरातील वाढलेला वात कमी करण्यासाठी कोमट तेलाने मालिश म्हणजेच अभ्यंग नक्की करावे. अंघोळीसाठी कोमट पाण्याचा वापर करावा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अतिशय जड व्यायाम टाळून हलका योगाभ्यास आणि प्राणायाम करण्यावर जास्त भर द्यावा. आता आहारात काय बदल करावेत? अंतर्गत संतुलन राखण्यासाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपले अन्न हलके, कोमट आणि पचायला सोपे असावे. मुगाची खिचडी हा यासाठी एक अतिशय उत्तम पर्याय आहे. पिण्यासाठी नेहमी सुंठ किंवा जिरे उकळलेले पाणी वापरावे. बाहेरील तेलकट आणि जड जंक फूडला तर पूर्णपणे सुट्टीच द्यायची, कारण ते अग्नी आणखी कमकुवत करते. जेवणात जिरे, ओवा, काळी मिरी यांसारख्या पाचक मसाल्यांचा हमखास समावेश करायचा. आणि हो, पावसाळ्यात दिवसा झोपणे, ज्याला दिवा स्वप्न म्हणतात, ते कटाक्षाने टाळायचे बरं का, कारण यामुळे शरीरात कफ आणि विषारी घटकांचे प्रमाण विनाकारण वाढते. आणि आता आजारांविरुद्धचा शेवटचा पण अत्यंत भक्कम बचाव म्हणजे आवश्यक प्रतिबंधात्मक बाह्य स्वच्छता. अगदी प्राचीन काळापासून सद्वृत्त म्हणजेच चांगल्या आचरणात वैयक्तिक स्वच्छतेला खूप मोठं स्थान दिले गेले आहे. आजारांचे बाह्य मार्ग रोखण्यासाठी ही स्वच्छताच आपला सर्वात मोठा आणि प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय आहे, हे यावरून अगदी स्पष्ट होते. हे स्वच्छतेचे नियम अगदी साधे वाटतात, पण ते अत्यंत प्रभावी आहेत, जे आजारांना आपल्या उंबरठ्यापर्यंत पोहोचण्यापासून रोखतात. घराच्या आजूबाजूला साचलेले पाणी तत्काळ काढून टाकावं. आपण वापरत असलेले कपडे पूर्णपणे वाळलेले असावेत, कारण ओलसर कपड्यांमुळेच बुरशीजन्य संसर्ग होतो. विनाकारण पावसात भिजणे शक्यतो टाळावं आणि डासांपासून वाचण्यासाठी जाळी किंवा संपूर्ण अंगभर कपडे घालावेत. घरात ओलावा राहणार नाही याची काळजी घ्यावी. हे छोटे वाटणारे उपायच आजारांचा मोठा धोका सहज टाळतात. तर या विश्लेषणाच्या अगदी शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. माहिती तर आपण खूप सविस्तर घेतली, पण पावसाळ्याच्या या वादळात स्वतःचं आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी आजपासून कोणता एक साधा जीवनशैलीतील बदल आपण प्रत्यक्ष अंमलात आणणार आहोत? तो बदल पाणी नेहमी उकळून पिण्याचा असो, बाहेरील जंक फूड पूर्णपणे टाळण्याचा असो, की घराभोवती पाणी न साचू देण्याचा असो, उचललेले एक छोटेसे पाऊलही आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी खूप मोठा परिणाम घडू शकते. ह्या माहितीचा योग्य वापर करूया आणि हा ऋतू नक्कीच अधिक निरोगी आणि आनंदी बनवूया.